माहिती घेतली, सगळं झालंय. पण आता जागा आहे अहमदनगरला, आमचे सगळे पेपर आहेत ठाणे जिल्ह्याचे. हा, मग ते होईल का असं? नाही होणार, नाही होणार. कारण जिथं कसं जिथं तुम्ही करणार तिथलेच पेपर पाहिजेत आणि तुम्ही मग तिथं मग ठाण्यातच तुम्हाला जागा भेटणार ना. तुम्ही दुसरीकडे जाऊन नाही त्या जागा करून चालणार. सर जागा आता कारण कोण आम्हाला जागा? त्याला मग तसं नसतं ना. तालुक्याची मर्यादा असते. तुम्ही स्कीम एका भागातून उचलणार आणि योजना एका भागात राबवणार असं नाही चालणार ना. ज्या तालुक्याची योजना त्या तालुक्यात राबवली जाणार. सर मी नगरमध्येच करणार आहे, सगळं नगरमध्येच करणार आहे. कोंबडी पालन व्यवसाय करणार आहे, तो नगरमध्येच करणार आहे. नगरमध्येच जागा आहे. मग तुम्ही काय करा, तुमचे डॉक्युमेंट तिकडे ट्रान्सफर करा नगरमध्ये. हा, मग तेच विचारते तुम्हाला. फक्त आमचं आधार कार्ड इकडचं आहे, आधार कार्ड, नाही, पॅन कार्ड. ट्रान्सफर करता येते ना, त्याचा काय संबंध. तुम्ही रहिवासी होऊ शकता कुठले पण. अच्छा, वडिलांच्याकडे रहिवासी व्हा, तिकडे तिथंच राहा ना, तिथंच राहतोय असं दाखवा डॉक्युमेंटरी. ते दाखवायचंच आहे. ते तिकडेच कायमचं स्वरूपी जायचं, कारण ठाण्यामध्ये राहायला आमची उपजीविकेचं साधन काहीच नाहीये. त्यामुळे आम्हाला गावाकडेच जायचंय. पण त्यासाठी मी तुम्हाला प्रश्न हा विचारला की इकडचे सगळे आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटिंग कार्ड सगळं इकडचं, आणि आम्ही आता शेती तिकडची, तर आम्ही तिकडं करू शकतो का? करू शकताय. काय करायचं, जे लागताना गरजेचं आहे ते डॉक्युमेंट तिकडचं रिप्लेस करून घ्यायचं, बदलून घ्यायचं. वोटिंग कार्ड पण बदलून घ्या ना तिकडे थोडी वेळ. तिकडे आपण ट्रान्सफर मारता येतं. ज्यावेळी तुम्ही इकडे भविष्यात कधी याल ठाण्याला, तेव्हा ठाण्याचं करून घ्यायचं. शेवटी कसं आहे, सगळा जुगाड आपण एकदमच नाही करू शकत. ओके, थँक्यू सर. चालतं. अजून काय मॅडम? काही नाही, काय थँक्यू. ठीक आहे मॅडम. ओप्पो एफ, तुमची काही समस्या आहे का मॅडम? ओप्पो F19 प्रो. मॅडम तुमचं तुमचा mic touch माईक करा अनम्यूट मॅडम. करा. माईक Mic अनम्यूट touch करा. करा तुमचं. मोबाईलला टच करा, त्याला लाल बटनला टच करा. टच करा आणि माईक वरती क्लिक करा. तो लाल लाल पॉइंट आहे त्याच्यावरती क्लिक करा. सर ऐकायला येतं आता? हा, येतं. बोला मॅडम. आता माझ्याकडे एक असं एक आलंय हँडिकॅप की तो 4 व्हीलर बुक करायचा विचार करतोय. तर त्याच्यासाठी त्याला ज्या फॅसिलिटी भेटतायत आता दाखवलंय ते आपल्या ह्याच्यामध्ये, तर त्या कशा घ्यायच्या साहेब? मला तुमचा प्रश्न नाही समजला. 4 व्हीलर जी गाडी बुक करताय आपल्या हँडिकॅपचं, हा 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 एक कस्टमर माझं म्हणजे एक आपल्याला जॉईन झालेलंच आहे. हा, बरोबर आहे. बोला. आपल्याला हमीपत्र दिलंय, म्हणजे मी तुमच्याशी जॉईन होतोय करून. तर आता मला सांगा, तो मला म्हणाला मला 4 व्हीलर घ्यायची आहे, तर आपल्याला फ्री टॅक्स आणि हे सगळं अवेलेबल आहे ना? हो, त्या होऊ संदर्भात शकतं. जरा मला माहिती द्याल का? त्याला वॅट वगैरे टॅक्स वगैरे असतो ना, ते सगळं माफ होऊ शकतं. त्यांना फक्त जायचं आणि ते जिथून गाडी खरेदी करतात त्यांना त्यांचं UDID कार्ड किंवा सर्टिफिकेट दाखवायचं, किंवा संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलायचं. मी गाडी घेणार आणि मी दिव्यांग आणि मला टॅक्स जो असतो ना तो माफ व्हावा, ते प्रोसेस करून देतात. ओके. मग त्याच्यासाठी एक पेपर हे लागतं, पास लागतो की काय लेटर लागतं? नाही, आपले UDID कार्ड असतं, सर्टिफिकेट असतं ना, ते दाखवायचं ना त्यांना. मग त्यांनी काय कन्सेशन सर्टिफिकेट म्हणतात त्याला. मग ते काय रिक्वायरमेंट मागतील ते त्याप्रमाणे आपण त्यांना प्रोव्हाइड केलं पाहिजे. त्यांनी तेच सांगितलं, कन्सेशन सर्टिफिकेट पाहिजे त्यांना. मग त्यांना ते कन्सियन सर्टिफिकेट कुठे भेटतं विचारायला पाहिजे. मग ते त्यांच्याकडेच परिवहन जागा आहे ना, त्यांच्याकडेच भेटणार ना, परिवहन वगैरे विभाग असतो त्यांच्याकडे. अच्छा, म्हणजे RTO लाच जावं लागेल. हा, परिवहन विभागालाच घेणार ना आपण, कारण काम हे परिवहन विभागचंच आहे ना. ओके साहेब, मग त्यासाठी म्हटलं मी विचार. त्यांना आणि विचारा ना की साहेब बाबा. आता माझ्याकडे ना 150 जण झाली आहेत. हा, मुंबईची आपली 150 जण झाली आहेत. आणि या संदर्भात कुणाला माहिती असली तर सांगू शकता, बोलू शकता. हॅलो. हा, बोला बोला ना. हे बघा, तर तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये जर गाडी घ्यायची आहे तर हा, तुम्हाला RTO मध्ये जाऊन
दिव्यांगजन इनव्हॅलिड कॅरिएज अशी नोंदणी करावं लागते. ओके. हा, तर तुम्ही आरटीओ मध्ये त्यांना सांगा जायला, आणि तिथे तुम्ही दिव्यांगजन इनव्हॅलिड कॅरिएज म्हणून नोंदणी करा. तर हम्म. तर जे जीएसटी राहते गाड्यांवरती, त्याच्यामध्ये जवळपास 40% आपल्याला डिस्काउंट ऑर्थोपेडिक डिसेबिलिटी जर असली तर. ऑर्थोपेडिक ओके. म्हणजे काय, हाताने किंवा पायाने किंवा बोनच्या काही, बरोबर बरोबर त्यामध्ये आपल्याला जे काही पेट्रोल आणि सीएनजी कार राहते ना, पेट्रोल किंवा सीएनजी याच्यामध्ये 1200 सीसी पर्यंतची गाडी घेता येते, तर आपल्याला त्यामध्ये बेनिफिट मिळतो. अच्छा 12 cc ओके. हा, पेट्रोल कार जर असेल तर सीएनजी, आणि डिझेल कार जर असेल तर 15 सीसी. गुड मॉर्निंग. अच्छा ठीक आहे. मी त्यांना पाठवते आरटीओला आणि नोंदणी आहे. करायला लावते. हा, कार किती लांब आहे त्या प्रत्येक कारवर मिळत नाही. समजा 4,000 MM ची पर्यंत कार असेल तर त्या कारवर सवलत मिळते. तसंच त्याला ओके. नॅशनल हायवे जो राहते काल ना, माहिती पाहिजे होती, मी सांगतो. नॅशनल हायवेवरती त्याच्या कार बद्दल फास्टॅगवर कोणाला काय माहिती? ओके. झिरो टॅक्स लागतो. तर नॅशनल हायवे मध्ये काय साहेब, मला ऐकायला आलं नाही. हा, नॅशनल हायवे मध्ये जे आपले टोल टॅक्स राहतात ना, येस. टोल टॅक्स माफ राहतो. ओके साहेब. त्यामुळे तुम्ही सर जे आहे, एक मिनिट थांबा. सर एक मिनिट थांबा. पहिले तुम्ही मी आरटीओ मध्ये त्याबद्दल जाऊन ते दिव्यांग इनव्हॅलिड कॅरियरची जी आहे ती रजिस्ट्रेशन करायला सांगा. बाकी मग जे गाडी विकतात ते लोक बरोबर मार्गदर्शन करतात पूर्ण. ओके सर. अमोल सर बोलतायत का? नाही, मी साहेब एक मिनिट थांबा. मी राजाराम जाधव बोलतोय. मी ठीक आहे माझे ताई, फोन आवाज आला स्वतः होता. घेतलेले आहेत. हॅलो. बोला राजराम सर, बोला. आपल्याकडे जाधव पण आहे, राजाराम जाधव साहेब. ते आणखी व्यवस्थित तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात, कारण त्यांनी स्वतः 180. ओके सर. साहेब. आता मी 4 व्हीलर 1 का 2 घेतल्या. मी माझे हँडिकॅप सर्टिफिकेट दाखवून म्हणजे सुरुवात काय करावं लागतं, आपण आपल्या CPR मध्ये किंवा सिव्हिल दवाखाना आहे त्या दवाखान्यामध्ये जाऊन तुम्ही म्हणजे डोळ्याने हाताने व्यवस्थित असाल तर तुम्हाला 4 व्हीलर गाडी मिळते. पायानं अपंग असाल तर तुम्हाला तिथे एक सर्टिफिकेट मिळते. त्या 3 डॉक्टरकडून म्हणजे BP शुगर सगळं तपासणी केली जाते CPR मध्ये, जे दवाखान्यामध्ये. ते सर्टिफिकेट घेऊन तुम्ही लायसन काढण्यासाठी पहिला अप्लाय करायला पाहिजे. आणि अप्लाय केल्यानंतर तुम्हाला जर गाडी घ्यायची असेल तर ते तुमची लायसन दाखवल्यानंतर तुमचं अडॅप्टर म्हणून गाडी नोंद होते. त्या गाडी तुम्ही नवीन घेत असताना तुमचं पूर्ण रोड टॅक्स जे आहे ते गाडी पूर्ण घेताना मला इनोव्हा गाडी घेताना 58,000 रुपये टॅक्स पूर्ण फ्री मिळालं. त्याच्यानंतर आता जिल्हा परिषद मधून आम्हाला 20 लिटर पेट्रोल 1 महिन्याला फ्री मिळतंय. परत आपल्याला रोड टॅक्स जे टोल आता फ्री म्हटले, तो टोल सुद्धा आता आम्ही फास्टॅग जर आरटीओकडे आम्ही अप्लाय केला, आरटीओ पत्र देतोय आणि ते पत्र घेऊन आम्ही आरटीओ टोल नाक्याकडे जी कंपनी आहे त्या कंपनीकडे पत्र दिला तर त्यांनी आम्हाला टोल फ्रीचं फास्टॅग देतात. ते आपल्या गाडीवर लावून घ्यावं लागतंय. आणि त्याबाबत कुणालाही काही गाडीवर चर्चा असेल तर मी सांगतो. माझा नंबर घ्या वाटल्यास. राजाराम सर, मला एक माहिती विचारायची होती. हा. समजा आपण अवजड वाहन आहे ना, अवजड वाहन आपल्या नावावरती घेतलं आणि जर ते इन्कम साठी जर आपण वापरलं तर त्या संदर्भात आपल्याला ते परमिशन मिळू शकतं का? नाही, 1200 सीसी आता म्हटले ना, 1200 सीसी पर्यंत आपण गाडी स्वतः चालवणार जो माणूस तोच पाहिजे. म्हणजे आपण गाडी घेऊन जर का भाड्याने वगैरे नाही करू शकत? नाही, तुम्ही स्वतः जर चालवायचं असेल कुठली गाडी तुम्ही चालवा, तुमच्यासाठी फ्री आहे. दुसऱ्या ड्रायव्हरसाठी नाही, अलाउड नाही. मग 1200 सीसी मध्ये कोणकोणत्या गाड्या, म्हणजे मला अंदाज नाही कारण गाडीमधलं मला एवढं नॉलेज नाही. लास्ट इको म्हणजे आपण 1200 ची लास्ट इको 4 व्हीलर असतात तेच ना? 4 व्हीलर हो, इको. आता माझी आहे ना, तुम्ही परवा बघितला तुम्ही. बघितली. हा, तीच माझी इको. तीच 1200 ची मी स्वतः चालवतो ना. ते मी बॉम्बेला हैदराबादला मी स्वतः जातो. दोन्ही पायाने चालता येत नाही. आता 720 किलोमीटर हैदराबादला मीच गेलो. बॉम्बेला 2-3 वेळा मी हायकोर्टमध्ये जरा मदत काम होतं, मी स्वतःच गेलो. स्वतः लोक व्यवसायासाठी आपल्याला तेवढी मोठी गाडी घेता येत नाही. नाही 1200 सीसी वरती म्हणजे तुम्ही चालू शकत नाही. ती म्हणजे चालू शकता की तुम्हाला कुठली मिळते. दादा बोला. मध्ये की नाही, जर हॅचबॅक तुम्ही जर घेत असाल तर मारुती सुझुकी स्विफ्ट चांगली गाडी आहे.
ते 1197 का 98 सीसी आहे काहीतरी. कोणती गाडी? हॅचबॅक कार घेत असाल ना तर मारुती स्विफ्ट सुझुकी आहे, मारुती सुझुकी आहे, पुन्हा टाटा अल्ट्रोज आली होती ना मधामध्ये. आता अल्ट्रोज. ह्या गाड्या आहेत, हा परंतु तुम्हाला धंदा करण्यासाठी आणि धंदा करण्यासाठी सेफ्टी म्हणतात 21 शिवाय दुसरी गाडी नाही. हा ते आहे सर, कारण मला मी आतमध्ये. दुकानचा बाजार 7 ते 8 10 क्विंटल दुकानचा बाजार आणतो मी बेळगाववरून. सर मला बेळगाव. अनेक प्रश्न विचारायचा आहे. समजा तो आपण व्यक्ती जर उद्योजक असला आणि त्याला उद्योगासाठी जर अवजड गाड्या लागत असतील तर त्यावेळी त्यांनी काय करावं? तुम्हाला ह्याची गाडी मिळते, 1000 मिळते, 1200 सीसी असते. नाही, मी काय म्हणतो, जर तो मोठा उद्योजक असला आणि जर त्याला गाड्या हव्या असतील तर मोठ्या वगैरे मग ट्रक तुम्ही वगैरे. स्वतः चालवणारा पाहिजे. तुम्ही स्वतः चालवणार असेल तर कुठली गाडी मिळू शकते. त्याच्या कपॅसिटीवर अवलंबून आहे बाबा, तो कोणत्या पद्धतीचा दिव्यांगाचा यूज करू शकतो हो. का, मग तुम्हाला टिकीट भेटू शकते. त्याला हो हो लायसन्स हो मिळालेलं आहे, ते पण डिपेंड आहे बरं. ते लायसन देतात ना आरटीओ तुमचे हा. डिफरन्स बघून. जे लायसन्स राहील त्याच लायसन्सवर ज्या गाड्या फिट होतात तेच गाड्या घेता येईल. अगदी बरोबर आहे. आणि ट्रायल सर, स्वतः मला आपला आरटीओ नंबर गाडीमध्ये बसून हे का? हाय जरा खाली. हॅलो, अमोल सर, हा मुजेमिल बाय आहेत का याच्यामध्ये ग्रुपमध्ये? कोण आहे? मुजेमिल बाय आहेत ना, त्यांनी 100 लिटरचं योगदान दिलेलं आहे आपल्यासाठी. म्हणजे त्यांनी पोस्ट केलेला आहे का, त्यांचा एक व्हिडिओ मी बनवलाय काल. मुजेमिल भाऊ आहेत का? छान आहे. मुजेमिल भाऊ आहेत का? बोला ना मुजेमिल भाऊ. एक नंबर काम केलेलं आहे तुम्ही, 1 नंबर. सरांशी बोला थोडं. माझी इच्छा आहे सरांशी तुम्ही थोडं बोलावं आणि एक हिंदीमध्ये एक शायरी व्हावी तुमची. माईक अनम्यूट करा ना. आ रही आवाज आ रही? हेलो, हा बोला की. माईक अनम्यूट आहे तुमचा. म्यूट आहे तुमचा. चालू करा. हा बोला. हेलो, अमोल सर नहीं है ना अभी? है ना अमोल सर है. बोलिए ना. है ना, मुजम्मिल भाई है ना यहाँ पे? है ना? तो 100 लीटर दिए अपन ने। वो तो वीडियो देख लिए ना, सागर सर ने वीडियो बनाया था। तो सबने करना चाहिए नहीं? जितना होता है वो सबने करना चाहिए, जितना हाँ। जिसको भी जितना होता है. हाँ, स्पीड पोस्ट से भेजे अपन ने। पर लीटर 80 रुपए खर्चा है। 80 रुपये का खर्चा है पर लीटर। पर लीटर का. कुरियर से ज्यादा होता है. अमोल सर नहीं क्या अभी ग्रुप में? नहीं है शायद। हाँ. ये पुरुषोत्तम बहुत दिनों से गए हुए थे, पुष्पेंद्र। पुष्पेंद्र साहब. हाँ, 8 दिन से हेलो शायद छुट्टी सर, पर थे। बोलिए। हॅलो, हा बोला. त्या काकांचा नंबर द्या ना. श्रीवास्तव सर नहीं? कोणत्या? तुकाराम बुवा आहे ना, अंकित हाँ? सर है, अंकित सर। ते बोल आता गाडीबद्दल मला सांगत होते ना.